घ्यायचे आहेत. आपल्याला त्यासाठी संत वाईट मार्गाचा त्याग करत सन्मार्गाला लावण्यासाठी आलेले आहे. झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. वाईट मार्गाला वाईट कर्माला लागलेल्या जगाला संत योग्य दिशा दावण्याचं काम करतात. म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. भगवंतांनी सुद्धा अवतार घेतला ना. परित्राणाय साधूनाम. त्याचप्रमाणे साधूंचं संरक्षण करण्यासाठी, सद्विचारांचं सद्मतीचं संरक्षण करण्यासाठी आणि पूर्ण विचार बाजूला काढून टाकण्यासाठी काय केलं? संत अवतार आणतात. आणि ज्ञानोबरायांच्या वेळेस आपण पाहिलं की जरी धर्म मार्तंड ज्ञानी आहेत, सगळ्या वेदात सगळ्याच्या प्रावीण्य आहे त्यांच्याकडे, पण समाजाकडे बघण्याची दृष्टी मात्र कशी होती? तो या जातीचा तो त्या जातीचा अनेक प्रकारचं त्यांनी काय केलेलं आहे? तुच्छ म्हणून त्यांना काय केलं? हिणवलेलं आहे. जात पात धर्म वाढ म्हणजे केलेलं होतं. मग ज्ञानोबरायांना सुद्धा या चारही भावंडांना सुद्धा काय केले? लोकांनी वाळीत टाकलेलं आहे. पण अशा परिस्थितीत या लोकांच्या भावनांचा किंवा ते आम्हाला काय होतील हा विचार न करता त्यांनी अवतार जगाच्या कल्याणासाठी घेतला होता ना. म्हणून विश्व कल्याणाची जी आपण प्रार्थना ऐकतोय ना, पसायदान, ते पसायदान कशासाठी केलेलं? नव्या वयामध्ये त्यासाठीच केलेलं आहे की हे विश्व सुखी व्हावं. आमचा आळंदी तीर्थक्षेत्र सुखी व्हावं नाही तर सगळं विश्वाला काय व्हावं? सुख प्राप्त व्हावं. ज्ञान अज्ञान रूपी तिमिराचा नाश व्हावा असे हे संत आहेत, ते अवताराला आलेले आहेत. तुकोबारायांचं काय आहे? ज्या अभंगावर आज आम्ही ते बोलण्याचा प्रयत्न करत आहे त्याच तुकाराम महाराजांना मंबाजी बाबासारख्या लोकांनी काठीने प्रहार करावे, त्यांना काठीने मारावं. नाथ महाराजांच्या जे त्यांनी भागवत लिहिलेलं होतं त्यांच्या एक जो शिष्य होता तो काशी सारख्या क्षेत्रावर जाऊन ते रोज पारायण केल्याशिवाय त्या पाच वेळेच्या अध्यायांचं पारायण केल्याशिवाय ते पाणी सुद्धा घेत नव्हते. पण अशा वेळेस सुद्धा काशीच्या धर्म मार्तंडाने सुद्धा नाथ महाराजांना त्रास द्यावा. किंवा ज्या वेळेस एक कन्या पैठण क्षेत्रातील सासरी जात होते आणि त्याच वेळेस नाथ महाराजांचं देहांत झालं होतं, त्यावेळेस म्हणावं त्याला का आताच वेळ मिळाला का करायला आणि उठून जागं व्हावं, आपला मृत्यू थांबवावा, काळावर विजय मागावा. अशा प्रकारचे हे संत आहेत. संत जगाच्या उद्धारासाठी आलेले आहेत. संत जगाला सण मार्गाला लावण्यासाठी अवतार झालेला आहे. आणि म्हणून अभंगाचं दुसरं चरण आहे की अवतार तुम्हा धराया कारण उतराया जन जड जीवा जड मोड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत अवतीर्ण झाले. देवाला पुन्हा पुन्हा अवतार घ्यायला मिळू नये, यायला वेळ म्हणजे त्यांना म्हणतंय संतांमुळे होतंय ना, मग देवाने पुन्हा पुन्हा अवतार का? त्यासाठी संत आपल्याला देव रूपाने अवतार घेतात. अभंगाचं तिसरं चरण सुख भक्ती
जनता मेली आहे. ज्यांना राहायला जागा नाही त्याच तुकोबारायांनी सुखाची मागणी करावी. हे विरुद्ध दिसतं की नाही? पण तरी सुद्धा संतांजवळ कोणतं सुख आहे? आपण लौकिक सुख बघतो की संपत्ती म्हणजे सुख आहे, चांगली पत्नी मिळणं म्हणजे सुख आहे, चांगली मुलं मिळणं म्हणजे सुख आहे, चांगलं घर बांधणं म्हणजे सुख आहे, सगळं ऐश्वर्य प्राप्त होणं म्हणजे सुख आहे. मला सांगा, आपल्याकडे जरी सगळं आहे पण त्याच्यामध्ये आपण सुखी आहोत का? नाही. हे सुख आपल्याला चिरकाल आनंद देणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संत कशासाठी अवतरण आले? वाढावया सुख, सुख वाढवण्यासाठी. मग ते सुख कोणतं आहे? पारलौकिक सुख आहे. ते सुख भगवंताच्या नामामृताचं सुख आहे. ते सुख भगवंताच्या प्राप्तीचं सुख आहे. ते सुख म्हणजे जन्म मरण मृत्यू रूपी जे मेळा आहे ते ठेवा थांबवण्याचं सुख आम्हाला संत देतात. आपण सुख सुख म्हणजे ऐश्वर्य का? सुख सुख म्हणजे आनंद नाही हो. संसार दुःख कडे इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस चालणं. सगळ्यांकडे सगळं आहे पण तरी सुद्धा मनाला शांती मिळते का? मनाला आनंद मिळतो का? मनाला रोज कसलं ना तरी कसलं दुःख आहे. तुम्ही आम्ही प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी दुःखाने व्यथित आहोत काही. कोणाला शारीरिक आहे, कुणाला मानसिक आहे, कुणाला आर्थिक आहे. अनेक प्रकारची त्रिविध ताप आहे. सत्व रज तम अनेक प्रकारच्या दुःखाने आपल्याला व्यापलेलं आहे. पण खरं सुख म्हणजे भगवंताच्या प्राप्तीचं आहे, भगवंताच्या नामामृताचं आहे. आणि ते नाम सोपं आहे, सुलभ आहे, गोड आहे, पवित्र आहे आणि आम्हाला ते नाम आनंद देऊ शकतात. म्हणून संत सुखाची प्राप्ती या नामामृतातून देतात. आपण बघा, जिथे नामस्मरण करायला बसतात की नाही, आता 1 तास झाला, कोणाला आठवण आली का घरची? नाही आली का? इथे भगवंताची कथा चाललेली आहे. तरी कीर्तनाचे निनादनाचे नाशिले व्यवसाय काय चित्ताचे. जे नामच नाही पापाचे असे केले ते पाप उत्पन्न होत नाही, ते दुःख उत्पन्न होत नाही. इथे कुठल्या प्रकारची इच्छा राहत नाही. जर ह्या कीर्तनामध्ये बसून आम्हाला घरची आठवण येत नसेल, आम्हाला प्रपंचाची आठवण येत नसेल, आम्हाला कुठल्याच दुःखाची जाणीव होत नसेल, तर ते संत किती श्रेष्ठ असतील की ज्यांनी स्वतः अनुभव घेतला आणि जगाला सांगितलेला. अनुभव आले अंगा तो या जग देत असे जगाला. स्वतः अनुभव घेतला त्या सुखाचा आणि ते सुख जगाला वाटून दाखवलं.
चंदनाजवळ कोणकोणते गुण आहेत? शीतलता आहे, सुगंधत्व आहे आणि आपल्यासारखं दुसऱ्याला करण्याचं गुण पण आहे. म्हणजे संतांजवळ कोणते गुण आहेत? तेच गुण आहेत. आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आपल्यासारखे तात्काळ करतात असे संत असतात. तिथे मगाशी म्हणत होते की तिसऱ्या अभंगाचं तिसरे चरण आहे की वाढावया सुख भक्ती भाव धर्म. आपण संत सुख तर देतातच, पण भक्ती वाढवण्यासाठी सुद्धा अवताराला आलेले आहेत की ज्या जगामध्ये भक्तीची, आज आपण दिसतो की नाही सगळेजण भक्ती करताना, नवरात्र आहे सगळेजण अगदी 9 रंगाच्या साड्या घालून जातात, चांगल्या प्रकारचे उपवास करतात, फळं फुलं ओट्या सगळं दाखवतात, आपण देवाला अर्पण करण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक सण उत्सव साजरे करतो. पण भक्ती आहे का जीवनामध्ये? भाव आहे का? वाढा आहे या सुख, पण ते सुख प्राप्त करण्यासाठी पहिली भक्ती केली पाहिजे. भक्ती करत असताना आमच्या जीवनामध्ये त्या देवाबद्दलचा भाव असायला हवा. आणि कुळाचार म्हणजे काय? तर आमच्या संतांनी, आमच्या ऋषींनी जी परंपरा आम्हाला सांगितलेली आहे ना, कुळेची ही कुळदेवी केली ठावी संतांनी, म्हणून शरण गेले सर्व भावे उगवले कोडे संकट. म्हणजे म्हणून शरण गेले. कशासाठी? आमच्या कुळाची जी कुलदेवता आहे ती कोणती आहे? विठाई की ठाई माझे कृष्णा एका नाही. ही विठाई आमच्या संतांनी आम्हाला दाखवलेली आहे. मूळ माया आम्हाला ती दाखवलेली आहे. आणि म्हणून पंढरीश पांडुरंग येई विठ्ठले माझी माऊली आहे, तिला माऊली म्हटलेलं आहे. ही कुलदेवी आमच्या संतांनी आम्हाला दाखवलेली आहे. आणि म्हणून हे सांगितले की कुळाचार म्हणजे काय? आपल्याला जर विचारलं, कुठे जर आपण पूजेला बसलो तर म्हणतात ना, तुमचं गोत्र सांगा, तुमचं कुळ सांगा. तेव्हा आम्हाला माहिती नाही मी अगस्त्य आहे की मी दुसऱ्या कुठल्या कुळातला आहे. आपण सरळ सांगतो कश्यप. आपलं कुळच माहिती नाही, पण संतांनीच खरं कुळ कोणतं सांगितलेलं आहे. तू त्या जगत जननीचा अंश आहे, त्या विठोबाचा अंश आहे, त्या पंढरीश परमात्म्याचा, पांडुरंगाचा, तू रामाचा, तू कृष्णाचा अंश आहे. हे कुळाचार आम्हाला त्यांनी दाखवलेले आहेत. वाढावया भक्ती भाव सुख. भक्ती वाढली पाहिजे. आज भाव नाही आपल्याजवळ, एकमेकांजवळचं प्रेमच नाही. आईचं मुलामध्ये नाही, मुलाचं भावामध्ये, भावामध्ये म्हणजे भावाभावांमध्ये प्रेम नाही, तर देवात आमची गोष्ट आहे. म्हणून भाव तस्मात भाव प्रमाण तस्मा भाव, तो भाव आपला नाही आहे. देवाबद्दलचा ज्या भाव आपल्या, ज्या नामदेवरायांनी भगवंताजवळचा भाव पाहिला ना आपण नामदेवरायांचा, की छोटस बालक आहे, वडील जर बाहेर गावाला कामासाठी गेले आहेत आणि अशा वेळेस त्या बाळाला सांगितलं, बाबा तू काय कर नामदेवा, आईने सांगितलं आणि नैवेद्य केलेला आहे, बाबा 2 दिवस येणार नाही, तुला हा नैवेद्य पांडुरंगाला दाखवायचा आहे, त्याला जेवू घालायचं आहे. फक्त त्यांनी ऐकलं जेवू घालायचंय देवाला, लगेच गेला नामदेवराय पंढरीश परमात्म्याकडे गेले, पांडुरंगाला नमस्कार केला, नैवेद्य दिला आणि भगवंताला सांगते, खा, माझ्या आईने नैवेद्य दिलाय, बाबांनी सांगितलंय आजपासून तू हे काम करायचं आहे. त्यावेळेस भगवंत जीवनच नाही, बोलतच नाही. नामदेवराय भगवंताशी भांडते, अट्टहास करते, प्रेमाने सांगते, देवा माझं काय चुकलं का रे? देवा माझ्या हातचा नैवेद्य खा ना. काय नाम्यावर तू रागवलायस का? माझ्या हातचा पाषाणाचे टाळे, पाषाणाचे देव, घास घे विठ्ठला बोले नामदेव. देवा तू माझ्या हातचा नैवेद्य खा. त्या भगवंत तिथे तो नैवेद्य खात नाही. हे पाहून नामदेवराय भगवंताच्या चरणावर डोकं आपटायला लागणार इतक्यात भगवंताने त्याच्या मस्तकाला हात लावलेला आहे आणि जेवीत तो नैवेद्य भगवंत जेवलेले आहेत. हा भाव आपल्याजवळ आहे का? आपण काय करतो, देवाला नैवेद्य दाखवतो, झालं दाखवलं म्हणजे झालं नाही. हो, भावच नाही. तो भाव संतांनी आम्हाला देवाबद्दलचा सांगितलेला आहे. म्हणून वाढावया
सुख, भक्ती, भाव, धर्म. धर्म म्हणजे काय कोणती जात आहे का, कोणता पंथ आहे? नाही. धर्म इथे धार येते. धर्म जो आमच्यामध्ये धारणा करतो, जो आमच्यामध्ये सद्विचार घडतो, जो आमच्यामध्ये संस्कृतीबद्दल, माता पित्यांबद्दल, संतांबद्दल, देवाबद्दल, संस्कृतीबद्दल जे ज्ञान देतो, आम्हाला देतो, तो धर्म आम्हाला जपायचा आहे. आज हिंदू मुसलमान आज अनेक प्रकारचे आपण इथे बोलू नये, पण तरी सुद्धा बोलावं लागतं. जाती जातीमध्ये भांडणं लागलेले आहेत, धर्मामध्ये भांडणं लागलेली. ही धर्म देवाने पाळले होते का? फक्त एकच नाम, आमचं विठोबाचं नाव घ्यायचं आमचा धर्म आहे. भगवंताचं नाम स्मरण करणं हा आमचा धर्म आहे. समाजाची सेवा करणं हा आमचा धर्म आहे. एकमेकांशी प्रेमाने बोलणं हा आमचा धर्म आहे. खरा तो एकच धर्म, खरं बोलणं हा आमचा धर्म आहे. आणि तो धर्मच आम्ही विसरलो, पावला खोटे बोलतो. आणि म्हणून वाढावा या सुख, भक्ती, भाव, धर्म. तो धर्म वाढला की आपोआप आपल्याला आपलं कुळाचार कळेल. मातृदेव भव, पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव, संस्कृती देव भव. ही धरणी माता आमची देव आहे, हा सूर्य चंद्र आमचं देव आहे. आणि हे सगळं दिसतं ते भगवंताचा अंश आहे. हा भाव आमच्यामध्ये जेव्हा निर्माण होईल तो खरा कुळाचार आहे. अभंगाचं शेवटचं चरण सांगितलं की संत चंदनासारखे आहेत. तुका म्हणे तुम्ही गुण चंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संत जना. तुम्ही संत कशा आहात? चंदनाप्रमाणे आहात. चंदनाप्रमाणे प्रत्येकामध्ये सुगंध भरतात. आता म्हणाल संत सुगंध कोणता करतात? त्यांच्याजवळ कुठला सुगंध नाही. आमच्यामध्ये विचारांचा सुगंध भरतात, आमच्यामध्ये ज्ञानाचा सुगंध भरतात. आम्हाला दिव्य अंजन देतात की उलट तुझ्यामध्ये भगवत शक्ती आहे. तुझ्या हृदयामध्ये काय असतात? हृदयामध्ये रामो भ्रांताशी कामो विषयावरील. आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे. आपण इकडे तिकडे बघत फिरतोय आणि म्हणून संत सांगतात तुझ्याजवळ भगवंत आहे. माणसासारखा वाग, माणसासारखा बोल, एकमेकांवर प्रेम कर. संत सांगतात ते आपल्याला आपल्या निज वस्तूची ओळख करून देतात. जसे शेवाळ असतं, पाण्यावर शेवाळ जर बाजूला केलं की जसं अमृत होतं, पाणी निर्मळ पाणी प्यायला मिळतं, तसं संत सांगतात तुझं आहे, तुझं पाशी पर्यंत जागा चुकण्याची तुझ्या जवळच आहे. हे संत कशासाठी बसलेले आहेत? तर हे जगाच्या उद्धारासाठी बसलेले आहेत. स्वहितासाठी नाही, स्वहित ते साधतातच आहेत. पण जग अज्ञानापासून, दुःखापासून बाजूला व्हावं आणि त्यांना चांगला सत आनंद प्राप्त व्हावा. चंदनाप्रमाणे गुण देत आहेत. जसं जंगलामध्ये चंदनाचं झाड आहे. चंदनाची उपमा का दिली? तर ज्या चंदनाच्या झाडाच्या शेजारी एक बोराचं झाड होतं, बाभळीचं झाड होतं. त्या झाडाला सुद्धा त्या चंदनाने गुण दिलेला आहे. कोणता? तर सुगंध हा गुण दिला आहे. रूप दिला नाही, पण गुण मात्र दिलेला आहे. त्या चंदनाच्या बाजूचे जे झाड आहे त्याचं खोड जर कापलं तर त्याला सुद्धा चंदनासारखा सुवास प्राप्त होतो. आज बाजारामध्ये नकली चंदन मिळतं आपल्याला, ओरिजिनल चंदन कमी प्रमाणात मिळतं. पण त्या चंदनाचं झाड ज्याप्रमाणे त्या बोरीच्या बाभळीच्या झाडाला सुगंध देतो, त्याचप्रमाणे संत. आम्ही बोरी बाभळी म्हणजे का? आमच्यामध्ये सुद्धा अवगुण आहेत, आमच्यामध्ये दुर्गुण आहेत, वाईट विकार आहेत. पण त्या वाईट विकारांसकट आपल्याला स्वीकारतात आणि स्वीकारून आपण आतारी खेकरी देतात काय नाही काळ वेळ तया लागी. ही उपमा जशी चंदनाची आहे तशा प्रकारचे संत आपल्याला आपला गुण ठेवू देतात. आपला नित्य म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. तसे या जगामध्ये भले तुम्ही मानवी रूपामध्ये दिसत असाल, पण तुम्ही देव रूपाने, विभूती रूपाने, साक्षात भगवंताच्या रूपाने तुम्ही संत काय करतात? मला उपदेश करतात. आणि या अभंगाचं चौथं चरण आपण घेतलेलं आहे. विठोबा
आज आपण हा जो पुण्यस्मरणाचा सोहळा इथे ठेवलेला आहे की या पुण्यस्मरण सोहळ्यामध्ये रूपनाथजी बाबा या गावचे, या मातीतले सुपुत्र, पण ते महात्मे संत म्हणून अवताराला आले. कमी केलं वगैरे कैसा हो गया, ब्राइटनेस कमी केला होता. तू नाही केला होता मला. संत म्हणून अवताराला आले आणि अवताराला येऊन त्याने संप्रदायाची, नाथ संप्रदायाची एक शिक्षक, एक गुरु एक शिष्य या परंपरेचा स्वीकार करून जी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली आज ज्या पुण्यस्मरणाच्या 40व्या पुण्यस्मरण आपल्याकडे एखाद्या 1 वर्ष होऊन गेला तरी लोकांना आठवण होत नाही वडिलांचा मृत्यू कुठल्या दिवशी झाला, पण तरी सुद्धा आज 40व्या वर्षी ज्यांनी हा नामयज्ञ रूपी संस्काराचं जतन करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा घेणं, अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्याचं हे जे कार्य केलेले आहेत ते आमचे ज्ञानेश्वर मुबाडे मामा, त्यांच्याबरोबर आमचे पष्टे सर असतील, मला सगळेच जण, एक ग्रामस्थ, तरुण युवा पिढी, या सर्वांनी काय केलेलं आहे, अतिशय उत्तम प्रकारचं त्यांना सहकार्य केलेलं आहे. पण आज या सेवेसाठी निवडलेला जो अभंग होता की तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवाणू, या तुकोबारायांच्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे की संत आई बापाचं प्रेम देतातच, संत कृपावंत आहेत, ते दयावंत आहेत, त्यांच्या जर त्यांना अनन्य भावनाने शरण गेले तर ते आम्हाला सर्व सुखाची प्राप्ती करून देतात. जन्म मरण रूपी फेऱ्यातून सुटण्यासाठी ते आम्हाला काय करतात, आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि हेच संत या जगाला सुख वाटण्यासाठी, आनंद वाटण्यासाठी अवताराला येतात. अवताराला येऊन जगाला स्वतःचा देह चंदनासारखा झिजवतात आणि समाजाला ज्ञान रूपी अमृताचं पान करतात. आज आपण पाहिलं की समाजामध्ये सगळेजण भक्ती करताना दिसतात, पण तरी सुद्धा वैचारिक मतभेद आहेत, वाईट विकार तरी कमी झालेत का? नाही. आणि यामुळे हे जे आजचं चर्चासत्राचं किंवा वक्तृत्व स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे की त्यांना बापाचं काळच कळावं, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा आणि लक्ष्मीचा इतिहास कळावा, आईची महत्त्व कळावी. ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्माला घातलं त्याच्या आई वडिलांचं ऋणामध्ये राहून ते आई वडील म्हणजे आमच्यासाठी थोर आहेत, त्यांची आमच्यावर कृपादृष्टी राहतेच, पण त्यासाठी आम्हाला सुद्धा त्यांचे सोहळे, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी प्रेमाने वागणं हे गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. लोक शिकले सुधारले, भरपूर काही झाले, पण समाजाला विचारांच्या जडणघडणीची गरज आहे. आणि हे जडणघडणीसाठी हे महत्वाचं कार्य हे समाज करत आहेत, हे ज्ञानेश्वर मामा करत आहेत. असं सांगायचं की बाबांनी इथे अवतार घेतला, या गावामध्ये जन्माला आले, पण तरी सुद्धा त्यांनी रीतीनाथ बाबांच्या सेवेमध्ये, चेरली मठाच्या सेवेमध्ये आपले वेळ घालवले आहे. लोकांना उद्धार करण्यासाठी चांगलं ज्ञानार्जनाचं काम केलं, तीर्थयात्रेचं काम केलेलं आहे. आणि हेच कार्य आज मामा सुद्धा करतो. आपल्याला सुद्धा काय घ्यायचं आहे की तो नामक नरकापासून जर मुक्ती मिळाली असेल, आपल्या पितरांना जर, आपल्याला पूर्वजन्मा जर मुक्तता मिळाली असेल, त्यांना आनंद व्हावा असं वाटत असेल तर मुलांनी काय केलं पाहिजे, त्या आई वडिलांची इच्छा काय होती ती इच्छा पूर्ण केली पाहिजे. मग त्यांची इच्छा कोणती होती, समाज प्रबोधन करावं, जगाला ज्ञान द्यावं आणि स्वतः काय करावं, त्या आनंदाचा उपभोग घ्यावा. त्याप्रमाणे हे केलेलं आहे. खरं पाहता वेळ झालेली आहे. मी इथे या गावची लेक आहे. माझ्यावर आपण भरभरून प्रेम करण्यासाठी आपण सर्वजण
इथे आलेले आहात. माझ्या समोर बसलेले सर्व श्रोतृवृंद आहेत. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, आपण साक्षात शिवाचा अंश आहात. तुम्ही साक्षात इथे शिव रूपाने हे श्रवण करत आहात. माझ्या माता मावल्या आहेत अनेक. आता ह्या पंचक्रोशीतून सर्वच जण आपण इथे हे श्रवण करण्यासाठी आलेले आहात. खरं सांगायचं तर मी कीर्तन काही मोठी नाही, मला काही जमत नाही प्रवचन, पण वडील जे करते त्या नाम धर्म ठेवती ये म्हणजे अनुष्ठिती सामान्य सगळे. हे वडिलांचं जे वचन आहे ते वचन आपण म्हणतोय संपत्तीचा वारसा. वारसा आपण जागा जमीन पैसा ह्याच्यामध्ये हक्क मागतो, तर माझे बाबा जे काम करतात ना ते काम करण्यामध्ये मला जो आनंद मिळतो ना तो आनंद उपभोगण्यासाठी या व्यासपीठावर या संतांच्या वचनाचं संतांच्या विचारांचा अभ्यास करणं, नामस्मरण करणं. थोडंसं वाचते, जास्त ग्रंथ येत नाही, जास्त वाचन नाही. अनेक प्रकारची कारणं आहेत, अनेक प्रकारची कामं आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्या या ज्या शिकवणीच्या आणि सद्गुरूंचा जो आशीर्वाद आहे, कृपा आशीर्वाद, त्या सद्गुरूंनी माझ्या डोक्यावर हस्त ठेवला आणि मला खरंच सांगते मुखं करोति वाचालम पंगुं लंघयते एक कृपा तमो वंदे परमानंद वाधव. मी रडणारी, कोणी बोललं की डोळ्यात पाणी येणारी मुलगी होती आणि तीच मुलगी या व्यासपीठावर उभे राहून आपल्यासाठी प्रबोधन करते. हा तुमचा गौरव आहे, तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा, तुम्ही दिलेल्या प्रेमाचा आणि आई वडिलांनी दिलेल्या संस्कारांचा हा गौरव आहे. म्हणून या व्यासपीठावर इथे बोलण्यासाठी उपयुक्त झाली मी, किंवा मी बोलले. मामाने मला 2 महिन्यापूर्वी फोन केला, काही पुण्यस्मरणासाठी तुम्ही या कीर्तनाला इथे 2 दिवस 1 दिवस येऊन आपली सेवा करा. आपण बाहेरच्या लोकांना बोलवतो, अनेक प्रकारचं आपण त्यांना हे करतो, पण गावच्या मुलाला, गावच्या मुलीला तिच्यामध्ये असलेल्या विचारांचं तिला तिथे प्रकटीकरण करण्यासाठी ही संधी मला आपण प्राप्त करून दिल्या. त्यामुळे मी आयोजकांचं सुद्धा धन्यवाद मानते. आणि या कीर्तन सेवेसाठी मला सर्वांनी या उत्तम प्रकारचं गायन केलेलं आहे, सर्व गायकांना. आणि माझ्या मागे उभे राहिले हे तुकाराम महाराजांचे जे गायकरी आहेत त्याप्रमाणे हे ते बघून उभे राहून या बहिणीची, या मुलीची, या लेकीची साथ दिली. त्यामुळे यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि याच माझ्याच सासरी म्हणजे या माहेरच्या मंडळींनी तर दिली, पण पंचक्रोशीमध्ये पण आणि माझ्याच गावचे आमचे जावई अरुण भगत महाराज त्यांनी सुद्धा या सेवेला उपस्थित राहून उत्तम प्रकारचं निधीन केलं. त्यामुळे त्यांच्यासाठी टाळ्या. त्याचबरोबर आमचे मध्येच चालक गाडीचे सारथी आहेत आणि आमच्या भजनामध्ये जिथे कार्यक्रम असेल, ज्याच्या वेळेस मी किशोर महाराजांना फोन करते, किशोर आपल्यासाठी यायचंय, रात्री 11 वाजता तरी शब्द दिला की तिथे माझ्या हाकेला धावून येणारा हा किशोर म्हणजे साक्षात कृष्ण आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा टाळा. आणि माझ्या समोर बसून माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, तपाने श्रेष्ठ आपण आहात. अण्णागुरुजी आहेत, आमचे गुरुवर्य बाबा इथे आहेत, माझे वडील आहेत, आवडगुरुजी आहेत, धनाजी मामा आहेत, सवाबा मामा आहेत. प्रकारचे आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. त्याचबरोबर आमचे भरत महाराज, आमचे दळवी भरत सर, ते सुद्धा जिथे जिथे कार्य असेल तिथे येतात. चांगल्या प्रकारचं ते काय करतात, सूत्रसंचालन करतात. आणि म्हणून त्यांच्यासाठी आणि पुन्हा सर्व श्रोत्यांच्यासाठी टाळ्या करते. आणि आपण सर्वांच्या ऋणामध्ये राहून ही सेवा बाबांच्या चरणावर समर्पित करते. ज्यांच्या पूर्णस्मरणाचा सोहळा आहे त्या बाबांच्या चरणावर समर्पित करते. त्याचबरोबर छत्रपतींचा वारसा जपण्यासाठी या गावामध्ये शिव उत्सव साजरा करत शिवजयंती छत्रपतींच्याही चरणावर ही सेवा समर्पित करते.
हॅलो. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी आज